मालेगाव तालुक्यातील काष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा घडेल असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी विज्ञान संकुलाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यास दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या। छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झाले। त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला। या कार्यक्रमास खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार किशोर तराडे, मंजुळताई गावित, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी.जी. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉक्टर सचिन नानगुडे, तहसीलदार विशाल सोनवणे, तालुका कृषी अधिकारी भगवान गोडे यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते। मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल पाहण्यासाठी निश्चित येऊन नागरिकांशी लवकरच संवाद साधू असेही त्यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा देताना सांगितले। छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होणार असून दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मिळणार आहे। तसेच कृषी विज्ञान संकुल हे कृषी पंढरी म्हणून नावारूपास येणार असून विद्यार्थी शेतकऱ्यांसह उत्तर महाराष्ट्रास मार्गदर्शक केंद्र ठरेल असे पालकमंत्री दादा भुसे यांनी आपल्या भाषणात सांगितले। पालकमंत्री दादा भुसे पुढे म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत वर्ष 2020-21 मध्ये मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाची स्थापना झाली। देशातील एकमेव संकुल असे आहे की यामध्ये एकाच ठिकाणी 5 कृषी व संलग्न महाविद्यालय व एक कृषी तंत्रनिकेतन सुरू झाले। या संकुलातील महाविद्यालयामध्ये प्रत्येक वर्षी 300 विद्यार्थी प्रवेश घेत आहे। एकूण 1200 ते 1300 विद्यार्थी एकाच वेळेस कृषी व संलग्न पदवीचे शिक्षण घेणार आहेत। संकुलात एकूण 500 ते 600 अधिकारी कर्मचारी कार्यरत असणार आहेत। येणाऱ्या काळात विद्यार्थी येथे कृषी विषयक प्रगत तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन यशस्वी होतील। छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण केले जाणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले। राज्यातील कृषी शिक्षणाचा आदर्श परिसर म्हणून विकसित करणे, राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी विषयक समस्यांचे वैज्ञानिकदृष्ट्या अध्ययन करून कृषी विस्तार तंत्रज्ञानाद्वारे त्याचा प्रचार प्रसार करणे, तसेच शेतकऱ्यांच्या समस्या बांधावर जाऊन सोडवणे हाच कृषी विज्ञान संकुल स्थापनेमागचा मूळ उद्देश आहे। भविष्यात कृषी व संलग्न शाखांचे पदव्युत्तर PhD पदवी अभ्यासक्रम देखील या कृषी विज्ञान संकुलात सुरू करण्याचे प्रास्ताविक यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।